मराठा आरक्षणासंदर्भात 24 तारीख ही सरकारला जरांगे पाटील यांनी दिली होती आणि त्या संदर्भात काही मुद्द्यावर स्पष्टीकरण पाहिजे म्हणून आज शिष्टमंडळ चर्चेसाठी जरांगे पाटलांकडे येत आहे। त्याला शिष्टमंडळ येत आहे, सरकारचं कोण कोण येणार आहे, काय चर्चा होणार आहे? मला वाटतं गिरीश महाजन साहेब आणि उदय सामंत साहेब येतील, आणखीन एक दोघं जण येतील, कोणीतरी अधिकृत नावं नाही माहिती मला आणखीन, पण येतील चर्चा करण्याच्या संदर्भात। आणि चर्चा केल्याशिवाय मार्ग नाही निघत, चर्चा करणं आवश्यक आहे, म्हणजे मार्ग निघतो। तुम्ही जे दोन मुद्दे म्हणतात ते दोन मुद्दे नेमके काय तुम्ही सांगत नाहीत, परंतु कशा अर्थाने मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी महत्त्वाचे आहेत ते? हो, मग मराठा समाजासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून तर लावून धरलंय ना। हे आंदोलन कशासाठी केलंय माझ्या मराठा समाजानं, ते यांना अपेक्षित आहे आणि ते घेतील, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते घेतलेले आहेत। त्यामुळं अडचण असण्याचं काही कारण नाही। 24 डिसेंबरपर्यंत सांगत नाही, त्यानंतर सांगणार। बीडला तुमची इशारा सभा होणार आहे, परंतु तिथल्या समन्वयकांना पोलिसांनी नोटीस दिल्यात। 149 जवळपास 125 जणांना नोटीस दिल्याचं कळतंय। हा, ते आता सरकारनं जाणून बुजून द्यायचे सांगितले असतील, कारण शांततेचे कार्यक्रमसुद्धा या राज्यात मराठ्यांनी घ्यायचा नाही असं सरकारला वाटत असावं, कारण शांततेत नाही घ्यायचं तर आम्ही करायचं काय? सरकारच्या पुढं अधिकारी कसे जाऊ शकतात? म्हणजे असं म्हणायचं का सरकारनं ते द्यायला नाही लावल्या तर मराठा समाजात किंवा या राज्यातल्या जनतेत आणि सरकारमध्ये दरार कोणचा अधिकारी निर्माण करतोय? त्याला कामावून कमीच केलं पाहिजे ना। त्याचे लाड कशामुळे करताय सरकार? त्या अधिकाऱ्याचे जाणून बुजून नोटीस देणं आमचं कशामुळे द्यायला तुम्ही? कारण काय कारण? शांततेत कार्यक्रम नाही घ्यायचे म्हणजे तुम्हालाच वातावरण खराब करायचं असंच याचा अर्थ होतो। सरकारलाच मुद्दाम गोरगरिबावर पुन्हा सरकारला अन्याय करायचा दिसतोय, पण ते स्वप्न आता सरकारनं बघू नये। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला उद्देशून आवाहन केलंय की जे आंदोलक आहेत त्यांनी जातीत वाद निर्माण होऊ नये असे भाषण करू नये, तसेच सरकार पहिल्या सरकारपेक्षाही चांगलं काम करत आहे, आरक्षण भेटणार आहे, पण तो वेळ लागणार आहे। नाही, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्था बिघडतो, जातीत तेढ निर्माण करतोय? आम्ही कधी बोलतच नाहीत कोणत्याच जातीविषयी। ते एकटं सोडलं आणि त्याला सोडणार बी नाही, कारण तेच जातीवाद निर्माण करते। खालच्या गावखेड्यातल्या आमच्या ओबीसी बांधवाला, धनगर बांधव, वंजारी बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव, आम्ही कोणालाच बोलत नाहीत। खालचा काही संबंध नाही, आमचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे एकमेकाशी, पण ते आमच्याच जाती तेढ निर्माण करते, त्याला बोलणार, त्याला तर सोडणारच नाही, कारण तेच जातीवाद करतोय जास्त। जाती तेढ आम्ही नाही करत आणि करणार सुद्धा नाही। आणि याचे मुख्यमंत्र्यांना खात्री असली पाहिजे, आम्ही शांत आहेत। आमच्या आंदोलनात गालबोट लावायसाठी काही जण प्रयत्न करत राहतात, परंतु आम्ही शांत राहणार, पण आरक्षण घेणार। कुणबी जातीच्या नोंदी सापडत आहेत, पण मराठवाड्यात खास करून नोंदी खूप कमी प्रमाणात सापडत आहेत, काय कारण आहे? मराठवाड्यातले काही अधिकारी जाणून बुजून जातीवाद करतायत, द्वेष करतायत मराठा समाजाविषयी, जाणून बुजून अहवाल निरांक म्हणून पाठवतात, नोंदीच नाही मिळाल्या म्हणून पाठवतात आणि त्यानंतर सापडतात। याचा अर्थ असा होतो की जातीवाद ते करतायत काही अधिकारी जाणून बुजून। त्यापेक्षा अशा अधिकाऱ्यांना कामावून कमी केलं पाहिजे, कारण जर एखाद्या अधिकाऱ्यामुळं जनतेत आणि सरकारमध्ये जर दरी निर्माण होणार असली तर असले अधिकारी सरकारनं पोसायलाच नाहीत पाहिजेत, त्यांच्याकडे कानाडोळासुद्धा नाही केला पाहिजे। तातडीने यांना घरी पाठवलं पाहिजे। ज्यांनी आत्तापर्यंत निरंक अहवाल पाठवला आहे त्यांचे तर पहिलं त्यांना कमी केलं पाहिजे, कारण मग बघा सरकारचा दबाव कसा राहतोय काम करण्यावर, परंतु सरकार गोरगरिबावर दबाव आणते, आंदोलन करते, त्या गोरगरिबाला नोटिसा द्यायला लावते सरकार। हे असं बघू, शांततेत आंदोलन होणार आहे, बघू किती नोटिसा देतात तुम्ही, ती बी आम्ही बी। मग तुम्हाला आता अधिकारी सांभाळायचे आहेत, सांभाळा मग अधिकारी, जनता कशा सांभाळीता? रेवती मनोज जरांगे पाटील, शांततेत आम्ही आंदोलन करतोय, तुम्हाला नोटीस देण्याचा कुठलाही अधिकार नाही असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।